अजून 58 मिनिटं होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. महाराष्ट्राला जीसीसी अर्थात जागतिक क्षमता केंद्रांची देशातलं आघाडीचं सर्वाधिक पसंतीचं ठिकाण बनवण्याचा राज्य शासनाचा निर्धार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. पुण्यात काल आयोजित जीसीसी प्रोज नेतृत्व शिखर परिषदेत ते बोलत होते. राज्यात 400 नवीन जागतिक क्षमता केंद्र, 4 लाख उच्च कौशल्य आधारित रोजगाराच्या संधी आणि 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर यासारख्या शहरांमध्ये देखील जागतिक क्षमतेची विशेषीकृत केंद्र विकसित करण्याची क्षमता असल्याचं ते म्हणाले. हर घर तिरंगा मोहिमेत विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काल तिरंगा यात्रा काढण्यात आली. काही दिव्यांग नागरिकही दुचाकीसह या यात्रेत सहभागी झाले. प्रत्येक नागरिकानं हातात तिरंगा घेतल्यावर देशाप्रती आपलं कर्तव्य लक्षात ठेवावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. राज्यभरातल्या 500 पेक्षा जास्त आश्रमशाळांचं त्रयस्थ संस्थेकडून लेखापरीक्षण करून घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे निर्देश दिले. या प्रश्नी एक बैठक बोलावून आश्रमशाळांसाठी एक सर्वंकष तपासणी यंत्रणा स्थापन करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिल्या आहे. दरम्यान गडचिरोलीतल्या संबंधित शाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आलाय. या शाळेची अलीकडेच तपासणी करून त्रुटी असतानाही अनुकूल अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले. नागपूर महानगरपालिका गुरुवार अर्थात 13 ऑगस्टपासून शहरातील सर्व 10 झोनमध्ये अवैध बांधकामं, अनधिकृत वापर आणि अग्निसुरक्षा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या धोकादायक आस्थापनांवर संयुक्त कारवाई सुरू करणार आहे. मॉल, व्यावसायिक संकुलं, रुग्णालय, बार, रेस्टॉरंट, ट्युशन क्लासेस, गोडाऊन तसंच अनधिकृत वापर सुरू असलेल्या इमारतींवर ही मोहीम राबवण्यात येईल. अग्निशमन, नगररचना, प्रवर्तन विभाग, झोन कार्यालय आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाद्वारे 13 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर दरम्यान ही धडक कारवाई केली जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉ, BASLच्या राष्ट्रीय सेवा योजना NSS युनिटतर्फे मॅक्स हॉस्पिटलच्या सहकार्यानं मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं. विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी आणि नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणं आणि नियमित आरोग्य तपासणीचं महत्त्व अधोरेखित करणं हा या शिबिराचा उद्देश होता. नागपुरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून हलक्या पावसाच्या सरी अधूनमधून वर्षाव करत आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.